नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, शरद पवार म्हणाले मी ज्योतिषी नाही, पण राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असं दिसतंय। त्यानंतरची बातमी आहे, पिंपळनेर येथील खताच्या तुटवड्यामुळे शेतकरी त्रस्त, कृषी विभागाचा अनागोदी कारभार। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन विक्रीच्या नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ। त्यानंतरची बातमी आहे, भाताला 2300 रुपये हमी भाव। त्यानंतरची बातमी आहे, रब्बीचे 1,77,000 वर विमा प्रस्ताव दाखल। त्यानंतरची बातमी आहे, भाताचे दाणेच भरले नाहीत, अतिपावसाने कोल्हापुरातील चांदगड तालुक्यात भाताचे उत्पादन घटलं। त्यानंतरची बातमी आहे, उसाला तुरे फुटले तरी साखर कारखाने बंदच, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच, शेतकरी मेटाकुटीला। त्यानंतरची बातमी आहे, पांढरं सोनं शेतकऱ्यांसाठी यंदा ठरलंय आतबट्ट्याचं, बाजारात कापसाला साधा हमीभावही मिळेना। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात पाणी टंचाई आराखड्यावरील तरतूद यंदा कमी। त्यानंतरची बातमी आहे, खानदेशात लेट खरीप कांदा पीक जोमात। त्यानंतरची बातमी आहे, गाळपासाठी नांदेड विभागातील 25 साखर कारखान्यांना परवाना। त्यानंतरची बातमी आहे, 2 वेचणीतच खराटा, कापसाला कवडीमोल भाव। तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राइब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।